हॅलो फ्रेंड्स, कंटेम्पररी जसं की आपण आजच्या मार्केटमध्ये आपल्या लेवल्स कशा पद्धतीने वर्क झालेलं ते आपल्याला माहितच आहे. तशा पद्धतीने आपण आजचं जे की उद्याचं जे मार्केट आहे ते कशा पद्धतीने वर्क होऊ शकते याच्यावर थोडंसं आपण डिस्कशन करणार. ठीक आहे, टाइमपास न करता व्हिडिओ डायरेक्ट चालू करू. ठीक आहे, ओके. आपल्याला एक वरती साईडने एक सपोर्ट, वरती साईडने एक रेजिस्टर आणि खालच्या साईडने एक सपोर्ट बघायला भेटू शकतोय. एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर सपोर्टची जी रेंज आहे ती आहे की 55,500 66. ही जी लेवल आहे ही आपल्यासाठी खालच्या साईडला एक सपोर्टचं काम करणार आहे. आणि जी की सेकंड जी लेवल आहे 55,834 ही लेवल आपल्यासाठी एक रेजिस्टन्सचे काम करणार आहे. ठीक आहे, या दोन्ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. दोन्ही लेवलला आपण मार्किंग करणार आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली समजून जाईल की मार्किंग आपण कशा पद्धतीने केलेली आहे. ठीक आहे, 54,834. ठीक आहे, 54,834. एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर ही जी लेवल आपल्यासाठी तेवढीच इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे, 54,566. ओके, दोन्ही लेवल आपल्यासाठी मार्क झालेले आहेत एकदम एक्युरेट मध्ये. याच्यात कशाही पद्धतीने आपल्याला डिस्कशन करायची गरज नाही आहे. आणि सेकंड जे पॉईंट जे पॉईंट टू पॉईंट आपण क्लिअरेशन करणार आहे. ठीक आहे, आपण जसं की आपण ग्लोबल मार्केटला आपण कंटिन्युअसली बघत होतो, पण यावेळेस आपण ग्लोबल मार्केटला आपण नाही बघू शकणार, कारण की आपण व्हिडिओ व्हिडिओ जे बनवत आहोत ते आपण 5:30 वाजता बनवत आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे ग्लोबल मार्केट आपल्याला कन्सिडर करता येणार नाही. ग्लोबल मार्केट जर पॉझिटिव्ह ओपन झालं तर पॉझिटिव्ह जर ओपन झालं तर आपलं मार्केट ह्याच्यावरती बघायला भेटू शकतं. ठीक आहे, आणि जर निगेटिव्ह जर ओपन झालं तर मार्केट आपल्याला ह्या लेवलच्याही कंडिशनली फॉल होताना बघायला भेटू शकते. ठीक आहे, पण प्लस पॉईंट असा आहे की ऑलरेडी मार्केटने निगेटिव्ह क्रिएट केलेला आहे, पण इथून आपल्याला एक पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला भेटू शकतोय. सिम्पली जर सिम्पली जर बघायला झालं तर आपल्यासाठी दोन दोन पॉईंट इथं आहेत. ठीक आहे, ऑलरेडी मार्केटनी हॅप केलेली आहे. ठीक आहे, तीन पॅटर्न मध्ये मार्केट डाऊन साईड लागलेलं आहे, एक दोन. ठीक आहे, आणि कंटिशनल झाल्याचं नाव अपसाईड गेलेलं आहे. आणि इथून जर बघायला गेलं तर हे साईड वेज मार्केट चाललं कंटिशनली. त्या पद्धतीने मार्केट साईड वेज राहिलेलं आहे. तर इथून एक पॉसिबिलिटी मोमेंटम एक आपल्याला कॉल साईड मोमेंटम असू शकते. ठीक आहे, हे एक पॉईंट आपण कन्सिडर करून घ्या. दोन्ही साईडला आपल्याला पॉझिटिव्ह राहायचे. ठीक आहे, तर ह्या ज्या मार्केटची ह्याच्यावरती राहत असून मार्केट कंटिशनल या लेवलच्या वरती येत राहून आपण इथे बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला भेटू शकते. हे आपल्याला सेलिंग अपॉर्च्युनिटी म्हणजे पुट साईडचा ट्रेड आपल्याला कधी कन्सिडर करायचा, तर एवढं लक्षात ठेवा. ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतरच आपल्याला एक पुट साईड ट्रेड इथून बघायला भेटू शकते एकदम प्रॉपर मध्ये. ठीक आहे, हे दोन्ही लेवल आपल्याला सांगितलेलं आहे. तर कंटिन्यू या दोन्ही लेवलला फॉलो करा. ठीक आहे, जे काही अपडेट असेल मी तुम्हाला बाकी सांगेनच. इकडच्या साईडच्या बी लेवल तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला एक वरती तिकडोक आपल्याला एक फर्स्ट टार्गेट आपल्याला कन्सिडर करायचं ते बी आपल्याला इझिली कळून जाईल, जे की आपलं इझिली वरती 200 पॉईंटचे टार्गेट आपण घेऊन चाला. ठीक आहे, ही लेवल आपल्यासाठी 200 पॉईंटच्या लेवल असू शकते. ठीक आहे, आता जर निफ्टी मध्ये आलं तर निफ्टी मध्ये ऑलरेडी आहे. निफ्टी मध्ये बघायला गेलं तर बँक निफ्टीचा आहे ना, तर निफ्टी चांगला प्रदर्शन केलेलं आहे आजच्या डेने. ठीक आहे, तर ह्याच्यात आपल्याला एक प्लस पॉईंट असा आहे की इथून एक आपल्याला ट्रेंड लाईन आहे. सिम्पली जर ट्रेंड लाईन बघायला गेलं तर आपले एक ट्रेंड लाईन डबल टॉप बनवू शकतो आपण. तो पण डबल टॉप नाही सिंगल याच्यामध्ये. ठीक आहे, मिनिमम मोठ्या टाइम फ्रेम मध्ये असणं गरजेचं असतंय. सेकंड जे आपल्याला या लेवल्स आपल्यासाठी कन्सिडर करण्यासाठी आहात. ठीक आहे, हे दोन्ही लेवल्स आपल्यासाठी कन्सिडर राहू शकतात. ठीक आहे, एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर लेवल्स आपल्यासाठी एकदम स्मॉलेस्ट लेवल्स इथून निघून येतात. ठीक आहे, ओके. आणि सेकंड जी लेवल आहे ही आपल्यासाठी डबल टॉपचं काम करणार आहे. ठीक आहे, इथून एक रेजिस्टन्स लेवल क्लिअर झालेली ही आपल्यासाठी एक सपोर्ट क्लिअर झाला. ठीक आहे, ओके. हे याच्यावर आपण काम कसं करणार याचे लक्षात द्या की जे मार्केट ऑलरेडी ऑलरेडी रेजिस्टन्स कशी आहे. जर इथून मार्केटने गॅप अप जर घेतला तर कंडिशनल मार्केट याच्यावरती निघू शकते. ठीक आहे,
जर मार्केटला निगेटिव्ह जायचं असेल तर ही लेवल आपल्याला ब्रेक करणं आणि कंटिन्युअली या लेवलला येऊ शकते मार्केट. इथून आपल्याला ही लेवल जर ब्रेक झाली तर कंटिन्युअल मार्केट आपल्याला डाऊन साईडला बघू शकते की 24,899 या लेवलला कंटिन्युअली मार्केट फॉल होणार. इथून आपल्याला पिकअप मोमेंटम इथून बघायला भेटू शकते. ठीक आहे, हे दोन्ही मोमेंट आपण कॅरी करून जाणार तर सिम्पली फंड आहे, काहीच त्याच्यामध्ये आपण डिस्कशन नाही, काहीच नाही. ओके, हे सर्व अनालिसिस आपण युट्यूबवर टाकणार आहे, युट्यूबवर आपण बघून जा. जेणेकरून युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ठीक आहे, जेन्युइन कॉन्टेंट आपले काहीच याच्यामध्ये हे नाहीये. आपण एक्झॅक्टली जे मार्केटमध्ये होईल त्याच्यावर आपण डिस्कस करतो. आपण कसल्याही पद्धतीने याच्यामध्ये इंडिकेटर काही सांगत नाहीत. आपण या इंडिकेटर काम करत, ते इंडिकेटर काम करत, काहीच नाही. इंडिकेटर जर काम करत असतील तर आज सर्वजण मार्केटमध्ये पैसे कमी लागते. ठीक आहे, इंडिकेटर सध्या आपण इंडिकेटर फायनल पाडायचं नाही. जे मी सांगेन त्याच्यावर तुम्ही सध्या काम करा. एक्झॅक्टली जर बघितलं हे अनालिस कशा पद्धतीने काढायचं, कशा पद्धतीने लेवल्स काढायचे, कशा पद्धतीने अनालिसचं लॉजिक लावायचं, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला काही येईन त्या चॅप्टर मध्ये सांगणार. येईन त्या काही दिवसामध्ये तुम्हाला एकदम प्रॉपर व्हिडिओ मार्केटला कशा पद्धतीने अनालिस केलं जातं, कशा पद्धतीने मार्केटचे मोमेंटम कॅच केलं जातं, हे सर्व गोष्टी आपण सांगणार. लाईव्ह मार्केटमध्ये कशी एंट्री घेतली जाते, कशी एक्झिट पॉईंट घेतला जातो, हे आपल्या सर्व गोष्टी एकदम अॅक्युरेट पद्धतीने सांगणार आहे. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला एकदम प्रॉपर अनालाइज येऊ शकतो की मार्केटमध्ये एक्झॅक्टली काय करायचं आहे. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग.